नमस्कार मंडळी, आता आपण बनवत आहोत कच्च्या केळ्याची भाजी मालवणी पद्धतीने। आता ही कच्ची केळी असत ती आम्ही अशी सोलली आहेत बघा। ही बघा अशी सोलून घेऊची, त्याची वरची साल काढूची आणि अशी छोटे छोटे पीस जसे बटाट्याचे करतो तसेच केळ्याची करूची आहेत। तसे करू आणि त्याच्यानंतर मिरची घेऊची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदो आणि जिरं, मोहरी आणि हळद आणि असं कढईत तेल तापलेलं असा, त्याच्यात आपण टाकतो जिरा, त्यानंतर हळद, मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर जिरं टाकतं, त्यानंतर कढीपत्तो, कांदो आणि हिरवी मिरची असं हा मिश्रण सगळं एकत्र करून असं ढवळूचा स्लो गॅसवर लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा असा। आधी मोहरी टाकलाय, मग जिरा, कढीपत्ता, कांदो, मिरची। ठीक आहे, लिहून घ्या सामग्री। थोडंसं लालसर झालं की त्याच्यात हळद टाकूची आहे। आता मी ह्याच्यात हळद टाकते आणि ढवळून घेते। आता आपण ह्याच्यामध्ये केळीचे फोडे टाकत आहोत। अशी आपण फोडे टाकून घेतो। त्याला चांगली परतून घ्या। अशी चांगली परतून घेतली व्यवस्थित एकसारखी की त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया। मीठ घातली की असं परतून घेऊया आणि पुन्हा आपण 15 मिनिटं झाकण ठेवून वाफूया। पंधरा मिनिटांनी झाकण काढतलंय मी। 15 मिनिटं वाफून देते। थोडं थोडं मध्ये मध्ये ढवळीत ठेवायचा, नाही तर लागतं.